तर आता लाडकी बहीण अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। योजनेसाठी डोमेसाइलची अट मागे घेतली असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। तर जन्मदाखला ग्राह्य धरला जाणार असल्याचं देखील यावेळेला एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर 5 एकर शेतीची अट देखील मागे घेण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि 2 महिन्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे। लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ जो आहे तो मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं देखील नमूद करण्यात आलंय। किंवा 14 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखल्यांपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र द्या असं सरकारकडून सांगण्यात आलंय। तर लाडकी बहीण योजनेसाठी 5 एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे। तर लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षांऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना देखील यासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील पुरुषांसोबत विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे। 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळं केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून जी आहे ती सूट देण्यात येईल। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे। एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कोणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी। त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे।